नमस्कार मित्रांनो, मी तुमचं सर्वांचा लडका सुयश नांदगाडेकर आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या ब्लॉगिंगवाला चॅनलवरती. तर मग मित्रांनो, आज तारीख आहे 20 जून आणि आजचा खूप सुंदर असा दिवस आहे, कारण आजचा विषय आहे पाठ्यपूजन. ते पण नालासोपारामधलं पहिलं पाठ्यपूजन, ते पण कोणत्या गणपतीचं माहिती आहे? नालासोपाराचं कैवारी. तर मग खूप मजा येणार आहे, कारण सगळ्यात पहिलं पाठ्यपूजन आहे आपलं नालासोपारामधलं आणि ते एक्सपिरियन्स करायला जातो आहे आम्ही. तर मग बघूया कसं काय विषय आहे. तर मग मी आता सकाळी ब्लॉग म्हणजे शूट करायला चालू केला आहे, जो आपला इंट्रो आहे तो. आणि मला संध्याकाळी वेळ नाही भेटणार, मला माहिती ऑलरेडी, म्हणून मी आत्ताच इंट्रो शूट करून घेतो. आणि विषय असा आहे की पाठ्यपूजन आहे संध्याकाळी. तर मग बघूया किती विषय होतो, आपण डायरेक्ट आता संध्याकाळी भेटूया. तर मग चला मित्रांनो, आपण निघालेलो आहे आणि तुम्ही समोर व्ह्यू बघू शकता. मस्तपैकी गोल्डन लाईट आहे, संध्याकाळ झालेली आहे. संध्याकाळचे वाजलेले आहेत 7 वाजलेले आहेत आणि तुम्ही बघू शकतात काय ढगबी, काय एक नंबर दिसतंय. म्हणजे आजचा माहोल मस्त आहे, कारण विषय काय आहे, पाठ्यपूजनचा विषय आहे आणि एवढा चांगला माहोल नाही होणार मग काय विषय होणार. तर मला पटपट जाऊया, 7 वाजता चालू होणार तो पाठ्यपूजन आणि आता 7 वाजलेच आहेत. तर मग पटपट जाऊया. तर मग मित्रांनो, आता आम्ही पोहोचलेलो इकडे, तुम्ही बघू शकता. आपण वरतो जाऊया जरा. मॉल तुम्ही बघू शकता, आतापासूनच मॉल बनलेला आहे इकडचा. डीजे फुल लावलेला आहे. मंडळ नालासोपाराचा कैवारी वर्ष 25वे पाठपूजन सोहळा मंडळ आपले सहर्ष स्वागत करीत आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. कामना पुरते, जय 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 जय.
लंबोदराय सकलाय जगद्विताय घोषिताय गौरीशाय नमो बाप्पा. ध्वज प्रणाम 1 2 3. गणपती बाप्पा मूर्ती महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान ध्वष्टित न्यायालंकार मंडित शास्त्रास्त्र शास्त्र पारंगित राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजे श्री 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 शिव छत्रपती शिवाजी महाराजांचा श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पार्वती पते पार्वती पते.
मित्रांनो तुम्हाला दिसलं असेल की मी लय घामटलेलो आहे असा विषय, कारण आता लाईट गेलं, जस्ट लाईट गेलं आणि मी फुल घामटलं. तर मग रात्री विषय असा झाला की आम्ही वादनांनी बघत होतो आणि टाईम कधी निघून गेला हे कळलंच नाही आम्हाला. तर मग आम्ही सगळे घाईघाईमध्ये निघालो आणि मला नंतर घरी आल्यानंतर पण नाही, मला सकाळी आठवलं की मी ब्लॉगचा एंडच नाही केला असं. तर मग मी आत्ता करतो आहे. तर मग मला कमेंट करून सांगा की कसं वाटते तुम्हाला पाठ्यभूषण आणि आपल्या नालापुरामधलं पहिला पाठ्यभूषण होतं. तर मग जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर मला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत माझा नवीन ब्लॉग येईलच. तर मग बाय बाय.